जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे मंडळी. तर आज आमच्या गावामध्ये किनगावमध्ये छत्रपती शिवजन्मोत्सव याची 2024ची शोभायात्रा निघणार होती, म्हणून त्यासाठी ते सगळं नियोजन झालेलं आहे. त्यानंतर ते नामांकित व्यक्ती आणि साहेब ते आलेले आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना हार घालून मानवंदना दिली आणि त्यानंतर आमची शोभायात्रा सुरू होण्यास प्रारंभ झाली. इथे थोडं काय फोटोशूट झालं आणि त्यानंतर थोड्याच वेळात काय तर DJ ती चेकिंग केल्यानंतर आमची शोभायात्रा चालू झाली. अशा प्रकारे बघू शकता. त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर इथे शोभायात्रेचा उल्हास आणखीनच वाढला, कारण सगळी पब्लिक यांनी उत्साह दाखवला. बघू शकता अशा प्रकारे या गाण्यावर सगळ्यांनी नाच आणि डान्स पण केला. बघू शकता. त्याचबरोबर सागर ऑडिओ आणि लाईटचे खूप खूप धन्यवाद, कारण यांच्यामुळेच ही शोभायात्राला 4 चांद लागले म्हणल्यासारखं आहे, कारण खूपच भारी वाजत होती आणि अशा पद्धतीने कडक आवाज आणि ही लाईटिंग होती सागरची. होऊ शकता अशा प्रकारे. तर मंडळी बघू शकता अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांना अशा पद्धतीने रथामध्ये शोभायात्रेत मस्तपैकी सजवलेलं होतं. बघू शकता. तर मंडळी बघू शकता किनगाव जन्मोत्सव शोभायात्रेमधली 2024ची पब्लिक आहे. बघू शकता अशा प्रकारे सर्व उत्साहात डान्स करत आहेत. त्यानंतर थोडे काही प्रभू श्रीरामाचे गाणे पण वाजलेले या शोभायात्रेमध्ये. बघू शकता अशा प्रकारे. तर मंडळी बघू शकता इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये इथे आलेले आहे ही शोभायात्रा. त्यानंतर इथे सगळेजण मावळे जमलेले आहेत. त्यानंतर थोड्याच वेळात इथे म्हणजे ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच यांनी इथे मानवंदना देऊन आरती घालून छत्रपती शिवाजी महाराजांची मानवंदना केली. त्यानंतर सर्वजण अशा डीजेच्या तालावर नाचू लागले. अशा प्रकारे बघू शकता. त्यानंतर थोड्याच वेळात मी पण डान्स करायला लागलो. बघू शकता अशा पद्धतीने माझा व्हिडिओ टाकलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे सगळेजण नाचायला लागले. तर मंडळी शिवरायांनी 18 पगड जातीचे जे लोक होते त्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं असं म्हणतात. त्यानंतर आम्ही इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आलो आणि इथे जय भीमचे गाणे लावलेले. बघू शकता अशा प्रकारे सगळ्यांनी इथे जय भीमच्या जोशावर नाच केला. बघू शकता डान्स केला सगळ्यांनी. माझ्या सर्व मित्रांना जय भीम, जय शिवराय मंडळी.
त्यानंतर शोभायात्रा ही आपल्या जुन्या गावामध्ये गेली बघू शकता अशा प्रकारे. तर मंडळी हा आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला अज्जू पाटील ब्लॉग्सला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टाग्रामला जरूर फॉलो करा आणि 100 डान्स बघून जावा आमचा.